श्रीनाथ 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 आपण श्री परिसानाथा आता आपण श्री परिसानाथा आता चरित्रा चरणावरी पुष्पा चरित्रा चरणावरी पुष्पा चरित्रा चरणावरी पुष्पा सेवा धर्मासी बांधलो नकळे अन्य शांती पावलो सेवा धर्मासी पावलो नकळे अन्य शांती पावलो मना सुमने शुद्ध पूजिलो शोधिले विचारिता आता चरित्रा चरणावरी पुष्पा चरित्रा चरणावरी पुष्पा चरित्रा चरित्र देखिले गेले लिहिले रूपे श्रद्धे वरिते न मिले चरित्र देखिले गेले लिहिले रूपे श्रद्धे वरिते न मिले परिमनना तृप्ती ने घे हेवी शिरी श्री करा चरित्रा चरणावरी पुष्पा चरित्रा चरणावरी पुष्पा चरित्र देखिले 14 स्तंभे उद्धाली की त्या स्वमहिने चरित्र देखिले 14 स्तंभे उद्धाली की त्या स्वमहिने रामपुरी श्री शिवदेवीने त्यानी ते कथियले आता चरित्रा चरणावरी पुष्पा चरित्रा चरणावरी पुष्पा असो क्षमाती अपराधांची कृपा करावी वात्सल्याची असो क्षमा 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 असो क्षमा असो क्षमाती अपराधांची कृपा करावी वात्सल्या चरणावरी पुष्पा चरित्रा चरणावरी पुष्पा
पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय. अखंडानंद रूपाय सव्यज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाख्य गुरुवे नमः. जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. काल आपण चिंतन महाराजांच्या जन्मापर्यंत केलं. महाराजांचा जन्म उदगीर या ग्रामी तिमाजी नाईकांच्या घरामध्ये, सच्छील असणाऱ्या घरामध्ये, सदाचार संपन्न असणाऱ्या घरामध्ये झाला. कमी करायचा. सदाचार संपन्न असणाऱ्या घरामध्ये त्यांचा जन्म झाला. महाराजांच्या जन्माची अनेक दिवसापासूनची ओढ, महाराजांच्या जन्माची अनेक दिवसापासूनची असणारी जी प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा माघ महिन्यामध्ये तिमाजी कुळाची समाप्त झाली आणि महाराजांचा जन्म झाला. एक अवतारी सत्पुरुष जन्माला येणार असं मार्तंड भैरवानी तिमाजी नाईकांचे पुत्र महिपती नाईक यांना सांगितलं होतं. त्याची फलद्रूपता म्हणून महाराजांचा जन्म माघ महिन्यामध्ये या उदगीर या ग्रामात झाला. पुढे आपण असंही चिंतन केलं की माघ कृष्ण तृतीया या दिवशी महाराजांचं नामकरण सोहळा महिपती नाईकांनी अगदी मोठ्या थाटामाटामध्ये केला. आज आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे. कालच्या प्रमाणे आजही वेळ झालेला आहे. आजही आपल्याला एक 10 ते 15 मिनिटच चिंतन करायचं आहे. उद्या मात्र लवकर चालू होईल अशी अपेक्षा आहे. कालही उशीर झाला, आजही उशीर झाला, चालेल. दिवसेंदिवस महाराज चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागले. महाराजांचं स्वरूप तेज असं काही विकसित होऊ लागलं की त्यांचे जे नख आहेत त्या नखांचं चिंतन आपण केलं जर करू लागलो तर असं लक्षात येतं की महाराजांच्या नखांचं जे अयासकारित्व आहे, जे तेज आहे, जी कोर आहे, जे लावण्य त्या नखामध्ये लपलेलं आहे, त्या लावण्यावर गंधर्वादी देवता, इंद्रादी देवता सुद्धा भाळल्या की इतकं ते सौंदर्य त्या नखामध्ये निर्माण झालं. आणि त्यांना ते स्वरूप सौंदर्य, ते सौंदर्य लक्षण इंद्रादी देवांनाही अंतःकरणी क्लेश देण्यासारखं निर्माण झालं. ते त्यांनाही क्लेश वाटू लागलं की हे सौंदर्य या ठिकाणी निर्माण कसं झालं की जे देवता असून अनेक शुद्ध कर्म, अनेक कर्म केली, सकाम कर्म केली आणि या देवत्वाच्या पदवीला आम्ही प्राप्त झालो, तरीही आम्हास हे सौंदर्य नाही की जे महाराजांच्या नखाला प्राप्त झालं. इतकं तेज त्या ठिकाणी कुठून बरे आलं असेल असं देवता चिंतन करू लागल्या. आणि त्या चिंतनातून त्यांना अंतःकरणी क्लेश निर्माण होऊ लागले. परंतु महाराजांच्या नखाकडं बघितल्यावर अशी अवस्था झाली. पण महाराजांचा चेहरा बघितल्यानंतर आत एक वात्सल्य, अंतःकरणी वात्सल्य प्रगटू लागलं. आत एक श्रद्धेचा भाव, सद्भाव करोनी सद्भावाची अंजली, मिया ओविया मोकळे फुली, अर्पिली अंगरी उगली विश्वरूपाच्या, अशी जणू काही भावना देवादिकांचीही त्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणून महाराजांच्या स्वरूपावर अनेक देवदेवता भाळले. ज्या ठिकाणी देवदेवतेंचं भाळणं होतं त्या ठिकाणी मनुष्याची काय कथा. सर्व उदगीरवासियांची, उदगीरकरांची, उदगीर परगण्यातील पंचक्रोशीमध्ये असणाऱ्या ज्या ठिकाणी म्हणून ही नाईक कुटुंबाची बातमी गेली त्या ठिकाणी हीच गोष्ट होऊ लागली. महाराजांच्या स्वरूपावर भाळणं, महाराजांच्या स्वरूपावर प्रेम करणं प्रत्येकाचं चालू झालं. ज्याप्रमाणे गोकुळामध्ये गोपींचं प्रेम श्रीकृष्णावर निर्माण झालं, कुणीही यावं, श्रीकृष्णाला उचलावं, पटापटा मुके त्याचे घ्यावे आणि त्याला माझा पुत्र आहे म्हणून स्वतःच्या घरी घेऊन जाणं, त्याचे काही लाड पुरवणं, त्याला खेळायला काहीतरी देणं, त्याला लोणी आवडतं, लोणी त्याला खायला घालणं इत्यादी, त्याची जी काही शुश्रूषा असेल, त्याची जी काही सेवा असेल, जी शुश्रूषा सेवेच्या भावनेने केलेली जी काही असेल, त्या सर्व गोष्टी श्रीकृष्णाला ज्या ज्या पद्धतीमध्ये होऊ लागल्या तद्वतच महाराजांच्या ठिकाणी त्या सर्व गोष्टी उदगीरवासी आहेत, उदगीरकर असणारे जे कोणी मातृवृंद होते, जे कोणी भगिनीवृंद होते 200 वर्षापूर्वी, त्या सर्वांना ती भावना निर्माण झाली. आणि त्या भावनेचा परिणाम होऊन नाईक कुटुंबामध्ये वात्सल्य नावाची मूर्ती, वात्सल्य देवी अनेक मातेंच्या रूपाने त्या वाड्यात प्रवेश करती झाली. आणि तो वाडा पूर्ण वात्सल्याचा झाला. आणि फक्त लाड पूर्ण चालू झालं ते महाराजांचं. आईनी एक तर महाराजांना 7 माता, एकीने घ्यावं का दुसरीने घ्यावं,
तिथं हा प्रश्न. हिनी घेऊस तर तिला घेण्याची इच्छा, तिने घेऊस तर तिला घेण्याची इच्छा. महाराजांना जवळजवळ खाली कुणी ठेवलंच नाही. महाराजांची वाढ ही फक्त आईच्या मांडीवरच झाली. अनेक मातृवृंद, अनेक वात्सल्याने भरलेली व्यक्तिमत्व त्या ठिकाणी येऊ लागली आणि प्रत्येक वेळी महाराजांना मांडीवर घेणे आणि महाराजांचे लाड पुरवणे, महाराजांना कुरवाळणे, महाराजांच्या गालावरून हात फिरवणे, त्यांचं स्वरूप गुण वर्णन करणे, या सर्व गोष्टी तिथं चालू झाल्या. आता या सर्व गोष्टी चालू झाल्यानंतर एक मात्र काळजी प्रत्येक मातेला लागलेली असते की जी आजही आहे. इतके सगळे लोक पाहतात म्हणजे माझ्या बाळाला नजर लागेल, काहीतरी त्याला होईल. पण जिथं भगवत प्रसादाची प्राप्ती असे, भगवत प्रसाद ज्या ठिकाणी अवतार घेतो, भगवंताची कृपा ज्या ठिकाणी प्रत्यक्ष वास्तव्य करते, त्या ठिकाणी या बाधाधिक 100 कोस लांब राहतात. प्रत्येक वेळी वात्सल्य निर्माण झालं, जिथे कटुता असेल तिथे बाधेचा प्रश्न, तो बाधेचा प्रदेश महाराजांना पाहिल्यानंतर फक्त आणि फक्त शुद्ध भावच व्यक्त व्हायला लागला. नवे महाराजांच्या पशी जर जायचं असेल, अंतःकरणी फक्त शुद्ध आणि शुद्ध भाव, शुद्ध शुद्ध शुद्ध, सत्व 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 हाच भाव असावा, मगच महाराजांच्या प्रदेशामध्ये, श्री गुंडा प्रदेशामध्ये प्रवेश होतो. नाहीतर गुंडा प्रदेशामध्ये प्रवेश होणं अशक्य गोष्ट आहे. शुद्ध भाव मनी असला, सात्विक वृत्ती अंतःकरणी असली की सद्गुरूंची कृपा होणं अनिवार्य आहे. सात्विक भाव निर्माण झाला की कर्मसाम्य दशा निर्माण होते. कर्मसाम्य दशा सद्गुरूंच्या समोर येऊन उभी राहते की मी कर्मसाम्य दशा आहे या व्यक्तीची. मग ऐशी कर्मसाम्य दशा होय जेथ विरेशा, तेथ सद्गुरू आपैसा भेटीची गा. सद्गुरूंची भेट ठरलेली आहे. कर्मसाम्य दशा निर्माण झाली की सद्गुरूंची भेट ठरलेली आहे. पण कर्मसाम्य दशा आहे, पण त्या कर्मसाम्य दशेची फलद्रुपता होण्यासाठी, ती कर्मसाम्य दशा उपयोगीत आणण्यासाठी, त्याचा उपयोग होण्यासाठी, सद्गुरूंनी त्याचा उपयोग करण्यासाठी जी गोष्ट महत्त्वाची असते, जी बैठक महत्त्वाची असते, ती बैठक असते सत्वभाव, सात्विक गुण, सश्रद्ध अंतःकरण. ती सश्रद्धता निर्माण झाली की गुंडा प्रदेशामध्ये प्रवेश होतो. मग हे सत्वशील असणारी व्यक्ती, वात्सल्यमूर्ती महाराजांच्या ठिकाणी येऊ लागल्या म्हणजे त्यांच्या ठिकाणी त्या या सर्व गोष्टी होत्याच. मग या ठिकाणी बाधा होऊ शकते का? बाधेचा हा प्रदेश नाही, हा गुंडा प्रदेश आहे. जयाची जगी पूर्ण बोध सत्ता. बाधेच्या ठिकाणी अज्ञान असतं, अंधकार असतं. अज्ञानांधकारस्य अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजलशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरूंचं वर्णन करताना असं केलं की अंधकार नाश करणारे, अज्ञानाचा नाश करणारे. अंधकार, अज्ञान या दोन्हींचं एकत्रीकरण केलेलं आहे. हे दोन एका पर्यायवाची शब्द असल्यासारखे वापरले गेले. त्यांचा नाश करणं सद्गुरू हे अनेक रश्मीकरांनी युक्त असणारे सूर्यप्रकाश आहे. तर तो सूर्य, त्याची कृपा झाल्यानंतर अंधकार नाहीसा होतोच. बाधा अंधकार स्वरूप जर असेल आणि सद्गुरू जर सूर्यस्वरूप असतील, तर बाधेचा विनाश त्या ठिकाणी सद्गुरूंच्या कृपा मात्रानेही होणार नाही का? आणि पुन्हा काहीतरी शंका निर्माण करायची, ह्याला म्हणायचं आपलं काहीतरी कर्म फलभोग राहिला आहे म्हणून ही गोष्ट होते. अन्नपूर्णेने यावं आणि सांगावं तू जेवणाची काळजी करू नकोस. त्यांनी शब्द दिला आणि तिच्या समोरच मनामध्ये आपण चिंतन करायचं, आज काही मला जेवायला मिळत नाही. हा मूर्खपणा आहे, शुद्ध मूर्खपणा याला म्हणायचं. अन्नपूर्ण म्हणते, एखादी कोणी स्त्री असेल, तिने म्हणलं असेल तर ती गोष्ट निराळी. तिथे तो चिंतनाचा विषय, कारण का जेवणाचा विषय हा आज फार महत्त्वाचा झालेला आहे. पुणे, मुंबई यासारख्या शहराच्या ठिकाणी गेलो तर जेवण म्हणले की अंगावर काटा येणारी माणसं आहेत. काहीही सांगा, जेवण केलंत का असं विचारल्यानंतर कुठपर्यंत मजल जाते त्या लोकांची, तर ते म्हणतात तू जेवण केलं नसशील तर घरी जेवण करू नये. इथपर्यंत मजल जाणारी माणसं अशा शहरात स्थित आहेत. जेवण देणे
आधी कसं असायचं, प्रत्येक गावाने अतिथी सत्कार हा वैदिक सनातन हिंदू धर्मातला एक प्रकार सांगितला. अतिथी सत्कारामध्ये भोजन हे मुख्य प्रकार आहे. त्याचा सत्कार कसा करणार? आला, बसवला, पाणी दिलं, जावा बाबा, हा सत्कार आहे का? वेळ काळ मर्यादा काहीतरी पाहावी लागते. दुपारची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे, विचारावं लागतं त्याला, कुठून आलात, काय आलात. ही एक पद्धत आहे. हा एक शिष्टाचार धर्म आहे. मग त्या शिष्टाचार धर्माला अनुसरून असणारा अतिथी धर्म हा आज पाळला जात नाही. ही आजची गोष्ट झाली. पूर्वीची गोष्ट तशी नव्हती. पूर्वीची वेगळी गोष्ट होती. या सर्व गोष्टींचं धर्मशास्त्राचं पालन करणारी आणि एक मंडळी होती. एखाद्या कोणीतरी दांभिक गावामध्ये असायचा. गाव आहे म्हणजे कचरा कुंडी असतेच. कचरा कुंडी नाही असं कोणतंही गाव नाही. तसं म्हणजे गाव आहे म्हणल्यानंतर कोणी ना कोणी दांभिक आहे ही गोष्ट ठरलेलीच आहे. ते वर खाली होत पहिली पायरी असल्याशिवाय दुसरी पायरी कशी असायची, ही गोष्ट ठरलेली आहे. त्याच्यामुळं रामराज्य जरी असेल तरी तो एक धोबी होताच ना कोणीतरी, की ज्यांनी शंका निर्माण केली. कमी अधिक प्रमाण असणं ही गोष्ट निराळी. त्यांचा प्रभाव होतो की होत नाही या गोष्टीचा विचार केला असता मग ते कळतं की रामराज्य काय आणि इतर राज्य काय. प्रभाव कुणाचा होतो, प्रभाव अतिशय कोणाचा आहे, या गोष्टीचं चिंतन करावं लागतं. मग गोष्ट लक्षात येते की कोणतं सुखस्वरूपी असणारं राज्य कोणतं आणि दुःखदायक राज्य कोणतं. मंगलता कुठे आहे, मंगलता कुठे आहे, सुखता कुठे आहे, आनंदता कुठे आहे, ईश्वरीय लीला कुठे वास्तव्य करते, सद्गुरु कृपा लीला कुठे करते, सद्गुरु कृपेचा पदन्यास कुठे होतो, सद्गुरु कृपेचं गायन स्वराभिषेक सद्गुरु कृपेचा कुठं होतो. या सर्व गोष्टीचं चिंतन करीत असता अशी गोष्ट लक्षात येते की हा प्रदेश बाधेचा नाही. हा प्रदेश फक्त सत्वशील अंतःकरणाचा, सात्विक वृत्तीचा, सत्वगुणाचा हा प्रदेश असल्यामुळं इथे बाधा प्रवेश करत नाही. मातेला ही काळजी असते आत्ताच्या सुद्धा, त्यावेळी होती का नव्हती, विषय आपला तो चालला. अनेक मातृवृंद यावेत आणि महाराजांना त्यांनी मांडीवर घ्यावं. अनेक जण करतायत, अनेक जण कौतुक करतायत म्हणल्यानंतर एक भय निर्माण होतं. तो आपसूक भाव आहे मातेचा, तो त्या ठिकाणी निर्माण झाला की हे काय होऊ शकतं, काही नाही. मग त्या ह्याच्यानी ते जे एक भय होतं, ते जे काळजीपोटी निर्माण झालेली जी एक चिंता होती, त्या चिंतेने काय करायच्या सर्व माता, लक्ष ठेवायचं. कुठे घेऊन गेलेल्या आहेत गुंडा महाराजांना, कोण घेत आहे, मग या सर्व गोष्टींचं चिंतन करायचं. त्या ठिकाणी जाऊन उपस्थिती दाखवायची आणि ती जास्तीच करू लागली की बाळाला घ्यायचं आणि स्वतःच्या घरी परतायचं. लगेच स्वतःच्या मायेचा पदर, स्वतःचा पदर महाराजांवर टाकायचा, स्वतःची कृपादृष्टी करायची आणि स्वतःच्या घरी घेऊन यायचं. हे सगळे प्रकार पाहणारे आजी आजोबाई होते आणि महिपती नाईक हेही होते. आजी आजोबांनाही काळजी, या सर्व गोष्टीचे ज्ञाते, ही सद्गुरु इच्छा आहे, ही ईश्वरीय कृपा आहे, ही ईश्वरीय लीला आहे, ही ईश लीला आहे, या सर्व गोष्टींची जाणकार जाणते महिपती नाईक होते. महिपती नाईकांनी सर्व मातींची समजूत काढली की हा ईश्वरीय प्रसाद आहे, हा ईश्वरीय कृपा प्रसाद आहे. मल्हारी मार्तंडांनी महाराजांचा इकडे जन्म झाला तर तिकडे भंडारा उधळला, इतका हा मोठा प्रसाद आहे. मार्तंड ज्या जन्मोत्सवाचा आनंद व्यक्त करतो, मार्तंड ज्या जन्मोत्सवासाठी प्रेरित होतो, मार्तंड हा जन्मोत्सव व्हावा म्हणून स्वतः येतो, स्वतः कृपा करतो, स्वतः वरदान देतो. तो बालक सामान्य नाही, हा भगवत भक्त आहे. मग भगवत भक्त असणाऱ्यास कोणाची नजर लागेल? जिथं ईश्वर, अहो सद्गुरूची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी, तो सकल विद्यांची सृष्टी धात्रा होय, सर्व विद्येंचा अधिष्ठाता, सर्व विद्येंचा निर्माता तो होतो. जर तो सर्व विद्येंचा निर्माता होत असेल, जर तो आहे, तर ती विद्या त्याला त्रासदायक होते का? त्याला होऊ शकत नाही. बटिक करवितो मुक्ती, ज्याची मुक्ती ही बटकी झाली, दासी झाली, अशा सत्पुरुषाला
कोणतीही अविद्या त्रास देऊ शकते का? अविद्येचा ज्याने छेद केला, माया तव गुण प्रेम भरोनी या चांगी, इच्छती निजपदी सेवा आक्रिय सर्वांगी. जिथे माया, सर्व जगताचं कारण असणारी, उपादान कारण असणारी जी माया, ती मायाच ज्यांच्या चरणाशी लागली, मायाच तिथे सेवा करायची म्हणून उपस्थिती दाखवते, हात जोडून थांबते. द्वारी तिष्ठती इंद्र सुरवर कर दोनी, जोडोनी आज्ञा मागती निजपदी अवसानी. अशी ज्यांची स्थिती, असं ज्यांचं वैभव, तिथे कोणतीही बाधित करणारा नाही. याचे जाणते महिपती होते. महिपतींनी मातेंचा स्वभाव जाणून, मातेंची सद्वृत्ती जाणून, मातेंची सत्प्रवृत्ती जाणून त्यांना त्यांच्या भाषेमध्ये ही गोष्ट समजून सांगितली आणि मातेला धीर दिला की ही गोष्ट येथे संभव नाही, तुम्ही व्यर्थ चिंता करू नये. मातृहृदय वेगळं असतं. कितीही माहिती असलं की असं फिरवल्यानंतर लागणार नाही, इजा होणार नाही, तरीही माता काळजीच करते, तसं करू नको, तसं करू नको. ही गोष्ट सातत्याने सांगते. एखादा मुलगा गादीवर लोळतोय, गादी मऊ आहे, अर्धा फूट जाडीची आहे, अर्धा फूट जाडीची असणाऱ्या गादीवर लोळणाऱ्या मुलाला माता सांगते की बाबा लोळू नकोस, काहीतरी लागेल, उडी मारू नको, पायाला इजा होईल, काय होणार आहे. असं त्यांनी 5 फुटावरून जरी उडी मारली तरी त्याच्या पायाला काही होत नसतं. पण मातृहृदय वेगळं असतं. मातृहृदय तसं ऐकत नाही. मातृहृदय निशंक होतं, पण पुन्हा काळजीपोटी तिथं वावरत राहतं. हाच तर स्वभाव आहे ना. याची तरी इच्छा भगवंत करतो, म्हणून तर अवतार धारण करतो ना भगवंत. भगवंताची आई का बाप कोण आहे? तोच सगळ्या जगताचा माता पिता, त्याचा तो अनादि अनंत आहे. अनादि अनंत असणाऱ्या ईश्वराला ही इच्छा निर्माण झाली कशाची? वात्सल्य मलाही कोणीतरी द्यावं, मलाही कोणीतरी प्रेम करावं. कसं? आईप्रमाणे करावं, याची इच्छा निर्माण झाली. मग अशी इच्छा निर्माण झालेले हे सर्व देवता अवतार धारण करतात. नारदांनाही तसंच वाटलं. पूर्वीच्या कल्पामध्ये नारदांचा आणि मातेचा माता नारदांची लवकर गेली. ईश्वरीय प्राप्ती झाली नाही. ईश्वराने सांगितलं पुढील कल्पामध्ये माझं तुला दर्शन होईल. ठीक आहे, नारद त्यावर संतुष्ट झाले. पुढील कल्प आला. नारद कोणाचे पुत्र? इथे विचार करायचा. नारद कोणाचे पुत्र आहेत? ब्रह्मतनुज आहेत, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. इथं आई कुठे आहे? नारदांनाही हवंय की नाही वात्सल्य? गोकुळात बघितलं ना त्यांनी, श्रीकृष्णाला प्राप्त झालेलं वात्सल्य पाहिलं का नाही? थोडं पाहिलं की जास्ती पाहिलं? नारदांनी एवढं कोणीच पाहिलं नाही. उलट सुलट परीक्षण करून नारदांनी बघितलं की हे वात्सल्य कसं आहे, श्रीकृष्णाला प्राप्त होणारं प्रेम कसं आहे, रामाला प्राप्त होणारं प्रेम कसं आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अवताराचं साक्षीत्व नारदांपाशी आहे. मग नारदांनाही ती इच्छा निर्माण व्हावी की होऊ नये? नारदांनाही ती इच्छा निर्माण झाली. म्हणूनच नारदांनी गुंडा महाराजांच्या रूपामध्ये अवतार धारण केला. मार्तंड भैरवाची इच्छा, नारदांची इच्छा, ईश्वरीय लीला, जगदोद्धार, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा अथवा महादोष. पाठवेद ही तिथं ह्या दिव्य इच्छा एकत्रित झाल्या आणि मग असा सत्पुरुष जन्माला येतो की ज्यांचं वर्णन करताना आत्मानुभव नरेंद्र, चतुरचित्त चकोर चंद्र, भवद्भंस, ज्ञानेश्वर महाराज एकापेक्षा एक विशेषण वापरतात. श्रुती गुण समुद्र, श्रुती गण समुद्र, श्रुती सार समुद्र इत्यादी विशेषण देतात. ज्ञानेश्वर महाराजांची वाणी गुरूंच्या ठिकाणी साधू पुरुषांचं वर्णन करताना थांबत नाही. विश्रांतीला विश्रांती तड देतात माऊली, वाणीला देत नाहीत. आणि वाणीला एकच तड देतात
सद्गुरुचरण, दुसरा तट नाही. सद्गुरूंच्या चरणापाशी ज्ञानेश्वर महाराज येतात. ज्ञानेश पदन्यास तिथे होतो, ज्ञानेश वृत्ती तिथे येऊन थांबते, ज्ञानेशवाणी तिथे येऊन व्यक्त होते. कुठे थांबते? सद्गुरूंच्या पदापाशी, दुसरं नाही. ज्ञानेश्वर महाराज असं वर्णन करतात. हे सद्गुरूंचं वर्णन आहे. मग इतके हे मोठे असणारे यांना निर्माण झाली इच्छा की मलाही वात्सल्य प्राप्त व्हावं, मलाही वात्सल्य निर्माण व्हावं. नारदांना वात्सल्य प्राप्त झालं ते फक्त आणि फक्त गुंडा महाराजांच्या अवतारामध्ये, गुंडा महाराजांच्या रूपामध्ये. ते महाराजांना प्राप्त झालेलं वात्सल्य, त्यांनी निर्माण झालेली सप्त मातेंना काळजी, आजी आजोबांना काळजी, ही काळजी योग्य आहे हे जाणून, पण योग्य काळजीने ही व्यथा निर्माण होऊ नये या गोष्टीचं चिंतन करून महिपती नायकांनी सप्तमाता आणि त्यांचे आईवडील अर्थात गुंडा महाराजांचे आजोबा, आजी आजोबा या सर्वांची चिंता त्यांच्या त्यांच्या स्वभाव गुण जाणून त्यांना कसं समजेल या पद्धतीमध्ये सांगून ती दूर केली. दूर केली तरी पुन्हा तीच काळजी, पण आता निर्माण झालेली काळजी आणि त्याचं स्वरूप थोडंसं भिन्न होतं. चला चालतंय, पण सांगणे, मला हा जो भाव निर्माण झाला तो पुढच्याला झाला की नाही हे मला माहीत नाही. मग त्याला सांगायचं इतकं कौतुक करू नको, नजर तुझीच लागेल. या अशा काही सर्व गोष्टी आनंदामध्ये महाराजांच्या उदगीर गावामध्ये चालू होत्या. 2-4 वर्षाचा कालावधी निघून गेला. महाराज हळूहळू चालू लागले. महाराजांच्या अनेक गोष्टींचं आपण चिंतन या ठिकाणी करू शकतो. महाराजांनी नेत्र का उघडले, मूठ का वळली, या सर्व गोष्टींचं चिंतन आपण करू शकतो. वेळ थोडासा आपल्याला कमी आहे, त्याच्यामुळं आपण भरभर पुढे चाललेलो आहोत. 6-7 वर्ष या ठिकाणी महाराजांचे निघून गेले. महाराज मोठे झाले, चालू लागले. मित्रमंडळी सर्व जमली. वेगवेगळे त्या पद्धतीचे जे काही खेळ होते ते सर्व खेळ महाराज खेळू लागले. आता त्यावेळचे अनेक काही प्रकार होते खेळण्याचे. चेंडूचा खेळ खेळणे, पुन्हा काही पळापळी करणे, अनेक 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 खेळ खेळणे हा एक प्रकार महाराजांचा चालू झाला. मग त्याच्यामध्ये महाराजांना काही इच्छा निर्माण झाली आणि त्या इच्छेची पूर्ती म्हणून मातेने त्यांना पुराणादिकांचा इतिहास, रामादी श्रीकृष्णादी चरित्र त्या ठिकाणी उद्धृत झाली. श्रीकृष्णादी चरित्र व्यक्त होत असताना जणू काही महाराजांच्या डोळ्यापुढं तो चित्रपट चालू आहे. श्रीकृष्णाचं एखादी लीला श्रीकृष्ण करतोय, माता ती सांगतेय, पण अंतःकरणामध्ये जणू श्रीकृष्ण येऊन प्रत्येक गोष्ट जशाला तशी करतो आहे अशी महाराजांना गोष्ट दिसू लागली. आणि त्या सर्व गोष्टी अंतःकरणात येत आहेत. चित्रपट असा नेत्रापुढे येतोय हे दिसल्यानंतर महाराजांना तो भाव निर्माण होऊ लागला. श्रीकृष्ण काय करतो, अमुक अमुक खोड्या करतो. आपसुक महाराजांना त्याच त्या इच्छा निर्माण झाल्या आणि आपसुक महाराज ती गोष्ट करू लागले. सर्वांना महाराजांकडे बघितल्यानंतर एकच गोष्ट निर्माण एकच विचार डोक्यात येऊ लागला की हा जणू दुसरा कृष्णच आहे. म्हणून महाराजांना तिथे असणाऱ्या ज्या उदगीरवासी, आता त्यांचं आपण नावाभिधान करू की उदगीरवासी असणाऱ्या गोपी, त्या सर्वांना एकच गोष्ट वाटू लागली आणि सगळ्यांना वाटू लागलं की गुंडा कृष्ण आता आम्हाला पाहायचा आहे. गुंडा कृष्ण कुठे आहे? आता ही धावपळ चालू झाली आणि महाराजांची उलट धावपळ चालू झाली. महाराजांनी त्या ठिकाणी चालू केला तो लपंडाव. पाहायचंय म्हणले की लपायचं, पाहायचंय म्हणले की लपायचं. आणि मग निर्माण होणारी ती जी एक आर्तता आहे, ती आर्तता पाहायची आणि कुठल्या तरी कोपऱ्यात उभारून स्वतःच हसायचं. मित्रमंडळी गोळा केलेली होती. मित्रमंडळींसोबत त्यांच्यावर विनोद करायचे की आता ती काकू येते आणि ती काकू मला शोधते, आपण लपायचं आणि लपल्यानंतर ती काय काय म्हणते या गोष्टीचं चिंतन करायचं, ऐकायचं आणि ऐकल्यानंतर स्वतःच्या मित्रमंडळीमध्ये आज आपण ज्याला टॉन्ट मारणे म्हणतो तसे टॉन्ट चालू झाले. ते एकमेकाला बोलणे आणि एक हास्यकल्लोळ निर्माण करायचा. हास्यकल्लोळ निर्माण झाल्यानंतर
आनंद आनंद लहरी सगळीकडे निर्माण झाल्या. हा आनंद लहरीमध्ये 8वं वर्ष महाराजांना प्राप्त झालं. या 8व्या वर्षी धर्मशास्त्र नियम असं सांगतं, मौंजी बंधन करावं लागतं. वय तेच आहे. मग मौंजी बंधनाची तयारी नाईकवाड्यामध्ये चालू झाली. मौंजी बंधनासाठी अनेक इष्ट, आप्तेष्ट, ज्येष्ठ, श्रेष्ठ, मित्रमंडळी, ब्रह्मवृंद या सर्वांना आमंत्रित केलं गेलं. हे सर्वजण त्या ठिकाणी गेले. तिथी निश्चित झाली, शुभवेला आली आणि महाराजांना मौंजी बंधन ज्या ठिकाणी करायचं आहे त्या मंडपामध्ये आणलं गेलं. ब्रह्मवृंदांनी वेदघोष केला, वेदघोष झाला, मौंजी बंधन झालं. महाराजांना पितृअंकी दीक्षा झाली आणि आज गुंडा महाराज बटू निर्माण झाले, बटू झाले, गुंडा बटू हे झाले. एक नियम असतो की कोणाची ही मुंज झाली की त्याच्या चरणाचं तीर्थ घ्यावं. आधीच असणारे तेजपुंज महाराज, आधीच स्वरूप सुंदर असणारे महाराज, मौंजी बंधन झालं आणि मौंजी बंधन झाल्यानंतर त्याचं जे एक तेज आहे ते एक अजून तेजामध्ये वृद्धिंगतता निर्माण झाली. ते एक तेज वृद्धीला पावलं आणि त्या वृद्धी झालेल्या तेजाला पाहून अनेक जणांना वाटू लागलं की हा वामन आहे, भगवत अवतार, श्रीकृष्णावतार. आणि त्या प्रत्येक गोष्टीचं चिंतन करताना सगळ्यांना सद्भाव पुन्हा निर्माण झाला आणि पुन्हा झालेल्या सद्भावाचा परिणाम म्हणून सर्वजण महाराजांच्या गुंडा बटूच्या चरणी नतमस्तक झाले आणि सर्वांनी महाराजांचं प्रत्यक्ष तीर्थ प्राशन केलं. अनेक गोष्टींची फलदता, अनेक गोष्टींचं निवारण महाराजांच्या चरणतीर्थाच्या प्राशनाने अनेकांचं झालं. असे हे गुंडा बटू. आता बटू झाले, संध्यादी नियम लागले, विद्याधिकार प्राप्ती झाली, विद्याग्रहणासाठी महाराज उत्सुक झाले. आजकालच्या विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांना मारून मुटकून रस्त्यावरून ओढत काखेत घेऊन दोघा चौघांनी पकडून शाळेत सोडण्याची काही गरज महाराजांना निर्माण झाली नाही. महाराजांची ती इच्छाच होती. आज आपण पाहतो की विद्यार्थ्याला शाळेला प्रथम न्यायचं आहे म्हणलं की फार त्रास होतो. इन्शर्ट केलेला पिता घरापासून शाळेपर्यंत जाऊस्तर अगदी बोकाळलेला होतो. कसाही वेडावाकडा झालेला असतो तो. त्याची इन्शर्ट राहत नाही, पॅन्ट एका बाजूला होते, मोबाईल कुठेतरी पडून जातो, वॉलेट कुठेतरी जातं, सगळ्या गोष्टी वेड्यावाकड्या त्याच्या होतात. तो स्वस्वरूपी सौंदर्यवान असलेला, पावडर वगैरे लावून सौंदर्य निर्माण केलेला, घामाघूमतेने त्याचं सगळं ते निर्माण केलेलं सौंदर्य निघून जातं आणि तो ओरिजिनल कसा आहे तो सगळ्यांना दिसतो. कुणामुळं? आजच्या पोरांमुळं. तशी काही स्थिती महाराजांची नव्हती. तसे काही अशा खोड्या असे दुराग्रही काही महाराज नव्हते. विद्याग्रहण प्राप्ती झाली, विद्याग्रहणाधिकार प्राप्ती झाली. विद्याग्रहणाधिकार प्राप्ती झाली की इकडे विद्याग्रहण करण्याची उत्सुकताही तितकीच दाटली होती ना. एक पाऊल इकडून पडले तर दुसरं पाऊल तिकडूनही पडलेलं आहे. या दोघंही एक विद्याधिकार आणि विद्याग्रहण करण्याची उत्सुकता, ह्या दोन्हीही गोष्टी हातात हात घालून चालू लागल्या. त्यामुळे महाराजांना गुरुकुलात नेण्यासाठी कोणालाही परिश्रम करावे लागले नाही. महाराज गुरुकुलात गेले आणि विद्या प्राप्ती महाराजांची चालू झाली. आता इथे कळून येते की महाराजांची बुद्धिमत्ता काय आहे. आजपर्यंत त्यांच्या ज्या काही खोड्या होत्या त्यावरून चिंतन झालं की हे हुशार आहेत, फार हुशार आहे, बोलतात. या सर्व गोष्टींचं कौतुकास्पद हे चिंतन होतं, कौतुकास्पद हे उद्गार होते. पण आज निश्चितपणे सांगता येऊ लागत होतं की हे खूप हुशार आहेत. भयानक यांच्यापाशी विद्या राहते, साक्षात सरस्वती यांच्या जिव्हेवर नांदते. ही गोष्ट ज्यावेळी विद्याधिकार झाला त्यावेळी ती गोष्ट लक्षात येऊ लागली. गणित आदी विषयांमध्ये महाराजांची निष्णातता
दिसून आली. महाराजांना गायनादिकांची आवड होती. गायनादी विद्याही महाराजांनी संपन्न केल्या. अनेक 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 गोष्टींचा अभ्यास, वेदांताचा अभ्यास, प्रथम सर्व या गोष्टींचा अभ्यास महाराजांचा झाला. प्रथमाक्षर झालं. प्रथमाक्षर झाल्यानंतर संस्कृतादी विद्येचा अभ्यास झाला. वेगवेगळ्या भाषा महाराजांनी कंठस्थ केल्या. वेगवेगळी स्तोत्र महाराजांनी कंठस्थ केली. संध्यावंदनादी वेदादी जे काही ग्रंथ आहेत त्या वेदादी ग्रंथातले अनेक भाग महाराजांनी कंठस्थ केला. आणि असे हे गुंडाबटू स्वतेज असणारे, मौंजी बंधनामुळं तेजवृद्धी झालेले, आता विद्या संपन्न झाल्यामुळं अजून तेजवृद्धी झालेली. गुंडा महाराज सर्व उदगीर परगण्यामध्ये विद्यावान बटू, विद्यावान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध झाले. बाकीचं चिंतन उद्या करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय.